इचलकरंजीत मक्तेदाराच्या हलगर्जीपणाचा कळस। नाईक गल्ली परिसरात ड्रेनेज कामानंतर 25 ते 30 दिवसांपासून रस्ता उखडाच। खोदलेल्या खड्ड्यात 7 वर्षीय मुलगा पडल्याची घटना। नागरिकांमध्ये संताप। वारंवार तक्रारी करूनही मक्तेदार आणि संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचा आरोप। इचलकरंजी शहरातील नाईक गल्ली परिसरात ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण होऊन जवळपास 25 ते 30 दिवस उलटले असतानाही रस्त्यातील खड्डे तसेच उघडे ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। 2 दिवसांपूर्वी एका 7 वर्षीय मुलाचा या खड्ड्यात पडून अपघात झाल्याची घटना घडली असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली। मात्र या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। यातच आता संतप्त नागरिकांनी जेसीबी बंद करून ठेवले असून जेसीबी समोर कार लावून काम बंद पाडले आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित मक्तेदार अशोकभाई यांच्या कामातील निष्काळजीपणामुळे नागरिकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। तसेच कामावर असलेल्या काही कामगारांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे। याशिवाय पाणी कनेक्शनचे कामही अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत नागरिकांनी महापालिकेची थट्टा सुरू आहे का असा सवाल उपस्थित केला आहे। परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, नागरिकांच्या सुरक्षेकडे झालेले दुर्लक्ष आणि कामातील कथित अनियमितता पाहता संबंधित मक्तेदारावरील सर्व कंत्राटे तात्काळ रद्द करावीत अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत प्रशासन झोपले आहे का? नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार?